नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण सुनील शर्मा यांनी लिहिलेली अतिशय सुंदर अशी कविता बास्केटफुल ऑफ मूनलाईट या कवितेचं अप्रिसिएशन पाहणार आहोत. सुरुवातीला अप्रिसिएशनमध्ये टायटलचा उल्लेख आपल्याला करावा लागतो आणि त्याला अनुसरून टायटल बास्केटफुल ऑफ मूनलाईट असा उल्लेख करावा लागेल. त्याच्यानंतर 2 नंबरला नेम ऑफ द पोएट हा परत अर्ध्या मार्कासाठीचा मुद्दा आहे. अर्धा 1 मार्क होतो आपला. सुनील शर्मा हे पोएट आहेत. तिसरा मुद्दा जो आहे तो राईम स्कीमचा असतो, हा 1 मार्कांच्यासाठी असतो. देर इज नो राईम स्कीम इन धिस पोएम, या कवितेमध्ये कोणतीही राईम स्कीम नाही आहे. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स, ही कविता फ्री वर्स म्हणजे मुक्त छंदामध्ये लिहिली गेलेली आहे. याच्यानंतर पुन्हा 1 मार्कासाठी फिगर ऑफ स्पीच हा मुद्दा येतो. कोणत्याही एका फिगर ऑफ स्पीचचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे. या कवितेमध्ये रिपिटेशन, अलिटरेशन, अपोस्ट्रोफी या 3 अलंकारांचा अतिशय प्रभावीपणे कवींनी उपयोग केलेला आहे, वापर केलेला आहे. शेवटला 2 मार्कांच्यासाठी थीम किंवा सेंट्रल आयडिया. द पोएम फोकसेस ऑन द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड, कविता मुलाच्या एकाकीपणावरती फोकस करते. हू लिव्स इन अ रिमोट विलेज, जो एका शहरापासून दूर असणाऱ्या गावामध्ये राहतोय. अनटच्ड बाय मॉडर्न अम्युनिटीज, ज्या गावामध्ये कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही आहेत अशा गावामध्ये राहणारा एक मुलगा आणि त्याचं एकाकीपण या कवितेमध्ये फोकस केलेला आहे. ही वॉन्ट्स द कंपनी ऑफ हिज फादर, या मुलाला आपल्या वडिलांची कंपनी म्हणजे सहवास हवा आहे. बट डझंट गेट इट, पण तो त्याला मिळत नाही आहे. ड्यू टू द रिमोटनेस ऑफ द विलेज, गावाच्या रिमोटनेसमुळं त्याला वडिलांचा सहवास मिळत नाही आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज फादर अँड द विलेजर्स, या मुलाला आपले बाबा आणि गावकरी यांचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. हू गो टू द सिटी डेली इन ऑर्डर टू वर्क, बाबा आणि गावकरी जे दररोज कामानिमित्त शहरामध्ये जातात त्यांचा प्रॉब्लेम त्याला सॉल्व करायचा आहे. He wants to sow the seeds of moonlight on the sides of the path from the city to his village, शहरापासून अगदी गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्याला चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत. सो दॅट, जेणेकरून हिज फादर अँड ऑल विलेजर्स कुड कम अर्ली, जेणेकरून त्याचे बाबा आहेत किंवा इतर गावकरी आहेत ते घरी लवकर परतू शकतील, घरी लवकर येऊ शकतील. या मुलाला सुद्धा आपल्या वडिलांच्याकडून फेरी टेल्स आणि इतर स्टोरीज ऐकायच्या आहेत, पण या मार्गामुळं, अंधारा जो मार्ग आहे त्याच्यामुळं ते पॉसिबल होत नाही. म्हणून रस्ता त्याला प्रकाशित करायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे, जेणेकरून बाबा लवकर येतील, काही गोष्टी सांगतील. आपणाला जसे सांगतील तसेच इतर आई बाबासुद्धा त्यांच्या मुलांना चांगल्या स्टोरीज सांगतील, असा त्याचा एक हिडन मोटिव्ह आपणाला या कवितेमध्ये पाहायला मिळतो. थँक्यू व्हेरी मच.